Welcome, Alok 11 and Al Shifa Camp. Ladies and gentlemen, please welcome Al Shifa Camp. अजय आवले, संजय भालेराव और ये अद्भुत दृश्य आप देख रहे हैं। सारे खिलाड़ी चेहरे पर मुस्कुराहट है, धीरे धीरे मैदान की ओर बढ़ रहे हैं। आलोक 11 अल शिफा कैंप, दो बड़ी टीमें। एरिया वाईज हे दोन्ही संघ आपण या ठिकाणी बघितले तर अर्थात जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि आता फायनलच्या मॅच साठी दोन्ही संघ सज्ज असतील। क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे तर फक्त एकदाच या ठिकाणी सगळ्यांचा आवाज येईल आणि लगेचच आपण सगळ्यांचा आवाज, कारण फायनलचा मॅच आहे, सगळ्यांचा आपण या ठिकाणी आवाज येणार आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करणार, तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जगात जाणार आहे। वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे लगेच आपण हे घेणार आहोत। टीम लक्षात घ्या, बॅट्समन लगेच पाठवायचे मैदानावरती, वेळ जास्त आपण घेणार नाहीत। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। थँक्यू, ऑल द बेस्ट। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। टॉस आलोकनं जिंकलाय, मैदानावरती ते दाखल झाले, टाळ्यांचा गजर होतोय आणि प्रथम स्पोर्ट वरती आणखीन एक धमाकेदार मॅच घेऊन अगदी काही क्षणात आम्ही या ठिकाणी येतोय। चला एक टायटल सॉन्ग आणि त्यानंतर नरेश डोबे मायक्रोफोनवर। जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, वनव्याच्या आडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गणिमांचा हा घाला रे, क्रिकेटचे हे निशाण आम्ही अजिंक्य राखू धरेवरी, रण फंदेची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी। रणांगण मैदानामध्ये पेटलेला आहे, प्रत्यक्षात युद्ध सदृश परिस्थिती आपण मैदानामध्ये बघू शकतो। युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, मात्र प्रत्यक्षात भयानक युद्ध मैदानामध्ये त्याची प्रचिती आपल्याला येणार आहे, कारण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाची फायनल आता मैदानामध्ये सुरू होते। आलोक 11 विरुद्ध अल शिफा 11 कॅम्प, या दोन तगड्या संघांमध्ये एक तगडी फायनल आज। आलोक 11 नव्या ताफ्यात नव्या संचात इथे दाखल झालेला आहे। झहीर खानची उपस्थिती संघाला निश्चित बळ देणार आहे, अनुभवाची शिदोरी त्यांना मिळणार आहे। रियाज पटेलच्या नेतृत्वाखाली इथे अल शिफा कॅम्प संघ मैदानामध्ये
दाखल होईल, अलोक 11 दाखल होईल. तर वासिक शेखच्या नेतृत्वाखाली आज या मैदानामध्ये खेळणार आहेत अर्थातच अल शिफा कॅम्प. दोन्ही तगड्या फौजा आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक अडथळे पार करत हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. 8 संघांचा एक पूल होता, तिथे 3 सामने सलग जिंकायचे होते. सलग विजय संपादन केलेले आहेत दोन्ही संघांनी. त्याच्यानंतर सेमीफायनल मध्ये 3 संघ होते, बॉल आउट झाला, लागोपाठ 2 स्टंप उडवायचे होते, उडवले. अलोक 11 थेट फायनल मध्ये दाखल झाले. तर अल शिफा संघानं सेमीफायनल मध्ये सचिन ढवळे प्रहार 11 मात दिली आणि फायनल मध्ये दाखल झाले. पहिला चेंडू हुक केला, चेंडूला स्क्वेअर लेगला. जयेश हरेश्वर घरत स्टँड मध्ये 6 धावा. पहली गेंद पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, वासिक फॉर्म में खिलाड़ी है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया था जयेश हरेश्वर घरत स्टैंड में, और बैकवर्ड पर इस गेंद को खेला गया था. बैट्समैन बहुत अच्छा था, बॉडी को रोल किया गया था. शॉट देखिए, टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए, आत्मविश्वास बिल्कुल सातवें आसमान पर है. निरंतरता के साथ लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले के दिन क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग का ग्रैंड फिनाले और दर्शक भी काफी संख्या में मौजूद है. पहली गेंद पर नरेश जी स्वैग से करेंगे स्वागत, सिक्सर के साथ स्वागत हुआ है. और ये गेंद क्या बॉडी रन के पार चली गई, देखना बहुत जरूरी. अंपायर का क्या इशारा वो भी देखिए. एक काळ होता की मोहिंदर अमरनाथच्या हुकचे सगळे दिवाणे होते. म्हणजे 1980चं दशक हे मोहिंदर अमरनाथने गाजवलं. आणि आता आपण बघतोय की इथे वासिक शेखच्या हुकचे दिवाणे झाले सगळे. किती फटके तो हुक आणि पूल इतका सहज खेळतो वासिक. आज या मैदानामध्ये पुन्हा एकदा अशाच एका फटक्यांनी प्रेक्षकांना धुंद केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपण बघितलाय इथे जी हाँ, इस वक्त वो चौका या छक्का वो देखना बहुत जरूरी है. टीवी अंपायर ने कहा ये चौका होना चाहिए, लेकिन चलिए मैच की तरफ रुक करिए. चौके के साथ शुरुआत. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए बागबान. इस बार भी अच्छा स्ट्रोक है, पुल किया, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए जाते हुए दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. किती शॉट, किती फटके वासिकच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये वासिकनं धुमाकूळ घातलाय. एरिया वाईज टीम मध्ये वासिकनं धुमाकूळ घातलेला आहे. आणि त्याने कदाचित वडिलांचं ऐकून जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता तर तो सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रीमियर लीग मध्ये पण दिसला असता. सगळीकडे वासिक आहे. जळी स्थळी काष्टी पाताळी सगळीकडे वासिकचा पुन्हा एकदा बेधुंद फटका. पुन्हा 4. प्रत्येक बॉल सीमारेषे बाहेर. लागोपाठचा 3रा चौकार. जिनका खेल बहुत ही जबरदस्त है, क्लासिक है. देखिए ये शॉट, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. और वासिक को रोकना बहुत मुश्किल हो रहा है. वैसे डॉन को रोकना बहुत मुश्किल होता है, पकड़ना बहुत मुश्किल होता है, उसी तरह से वासिक को रोकना बहुत मुश्किल होता है. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 12 रन. गेंदबाजी करने का गेंदबाज तैयार. इस बार भी बैकफुट पर जाके ऑन साइड पर उड़ा, डीप मिड विकेट, बॉल इधर के बाहर. गेंद 6 रनों के लिए जाती हुई. क्या बात है, उड़ी और गेंद जाके दर्शक दीर्घा में जुड़ी है. व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग बाय वासिक. डोळे दिपवणारी रोषणाई मैदानामध्ये सुरू आहे. डोळ्यांचं पार न फेडणारा खेळ सुरू आहे. लागोपाठचे 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा एक हुक केला. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि वासिकनं तो फेकून दिला प्रेक्षक गृहामध्ये. हो परत एकदा चेंडू स्टँड मध्ये. आता स्टँड मध्ये हेल्मेट पाठवा. तूफानी बल्लेबाजी वासिक द्वारा.
ये शॉट देखिए, पैरों पर गेंद थी, बहुत आसान काम तो इनको करना था, केवल बल्ला लगाना था। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए जाती भी। जय हरेश्वर गरज स्टैंड पे गेंद, ब्यूटीफुल बैटिंग बाय वासिक। इनका खेल है क्लासिक, इसीलिए इस बार इनके हैं बहुत सारे आशिक। क्लासिक बल्लेबाजी मैदान के अंदर, और इनका बेसिक बहुत अच्छा है। जिनका बेसिक अच्छा है ना, वो अपोनेंट टीम को बिल्कुल तकलीफ देने वाला है। गेंदबाज तैयार, बागबान। इस ओवर की अगली गेंद अवसर पर गेंद दिया स्क्वायरली की तरफ, गेंद जा रही है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का अवसर। पहले ओवर की कहानी अगर देखें तो शानदार बल्लेबाज वासिक द्वारा रही है, और इस मैच में पहले ओवर में 26 रन, मतलब इस मुकाबले में लाजवाब बल्लेबाज। देखिए किस तरह स्ट्रोक खेले गए हैं, और मतलब स्पोर्ट पर जल्दी दिखाई दे रहे हैं। ऑन साइड पर शॉट खेला गया, पावरफुल बल्लेबाजी, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को मिड ऑफ के ऊपर से खेल दिया था। उसके बाद में छोटी गेंद बैकफुट में चले गए, ऑन साइड पर पुल किया गया, लाजवाब बल्लेबाजी। उसके बाद में पैरों पर गेंद थी, दिशान गेंद पर सही नसीहत, गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए 6 रनों के लिए। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और वासिक के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। फ्लाइंग स्टार्ट, और इस मैच में इस ओवर में वासिक ने तोड़फोड़ वाली बल्लेबाजी की है। विध्वंसक, विस्फोटक, अद्भुत, अविश्वसनीय फलंदाजी वासिकच्या बॅटमधून तब्बल 5 वेळा चेंडू सीमारेषा ओलांडताना आपण पाहिला। 2 षटकार 3 चौकार, 26 धावा पहिल्या षटकापासून। प्रशांत सर, मी जर वासिकच्या जागेवर असतो तर शेवटच्या बॉलला मी 2 नसते घेतलं, मी 1च घेतली असती आणि परत पुढच्या षटकाला स्ट्राईक घेतली असती। पण वासिक येतो तो स्वतःसाठी खेळत नाही, टीमसाठी खेळतो। जिथे 2 धावा शक्य आहे त्याने त्या 2 धावा घेतल्या, भले तो पुढच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला राहील, पण 2 धावा संघासाठी धावा घेण्यासाठी असूसलेला आहे, आणि तो वासिक आहे। फलंदाज स्ट्राईक एंड वरती आयान, ओ हो आयान पुन्हा एकदा सुरू, धावांचा पाऊस मुसळधार। सध्या मैदानावरती दोन्ही बाजूला अगदी बरोबर आग लागलेली आहे। हा अयान नाही आहे, हा फयान आहे। ज्या पद्धतीने फटका खेळाय बघा, काय फटका खेळला होता। थोडासा बॅकफुटला गेला, चेंडू बॉलरच्या डोक्यावर खेळलाय, आणि त्यानंतर धावण्याची गरज नाहीये। हा अत्यंत दर्जेदार फटका बॅट्समनच्या बॅटमधला, गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज, इनसाइड आउट। कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय, काय फटका खेळलाय, चेंडू कव्हरच्या डोक्यावर सीमा पार जातोय, आणि आणखीन एक दर्जेदार फटका इथे आपण आयांच्या बॅटमधून पाहतोय। वाह वाह, काय बॅटिंग बघतोय आपण फलंदाजी मैदानामध्ये। सगळ्या बाजू प्रेक्षक आहे की नाही मैदानामध्ये, आता हा प्रश्न पडायला लागलेला आहे। एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने हल्ला सुरू झालेला आहे। आयान पहिला षटकार खेळला, त्याने स्टेप आउट कर लॉंग ऑफच्या बाजूला, तर त्यानंतरचा इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा, डीप कव्हरच्या बाजूला चौकार। काय कमालीची फलंदाजी आहे, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर। झहीर खान आयान समोर, बघायचं स्वीपचा हा फटका, गॅप तिथे प्राप्त झालेला नाहीये। क्षेत्ररक्षक अप्रतिम, सूर मारून अडवला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि धावा घेण्याच्या बाबतीत सुद्धा हे दोघ जण खूप भुकेलेले आहेत। वेगवान 2 धावा, फलकावरती धावांची नोंद होणार आहे। तब्बल 38, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अजून सुरूच आहे। अयान तूफानी पारी खेल रहे मैदान के अंदर, दूसरी तरफ वासिक का खेल क्लासिक है, और पहले विकेट के लिए एक बड़ी साझेदारी, धुआंधार बल्लेबाजी रही है। इस बार सुंदर स्ट्रोक, बल्ले के बीचों में गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। सुपर बैटिंग बाय आयान, अब जाकर इनका भी इंजिन गरम है। मला वाटतंय 7-8 वर्ष झाली असेल त्यावेळेस तुम्ही प्रशांत सर फयान वादळाची चर्चा केली। 8 वर्ष मला वाटतं झाले असेल फयान वादळ आलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला होता, अक्षरशः सगळा पावसाळा दुष्काळात गेला होता, परंतु या एका वादळानं महाराष्ट्र पाणीदार केला होता। इथं आयाननं मैदान पाणी पाणी करून टाकलेलं आहे। पुन्हा एकदा आयान, यस, सुंदर ड्राईव्ह, मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वासिकने थांबवलंय त्याला, जो इतका सुसाट आहे आणि त्याला थांबवणं निश्चित कठीण आहे, मात्र तरी मागं पाठवलं। अखेर धावा मिळणार नाहीत। पहिला चेंडू असेल की जो निर्धाव आहे, संपूर्ण 11 चेंडूंमध्ये पहिला चेंडू डॉट येतोय, फलकावरती धावा 42 आहेत। षटक क्रमांक 2 सुरू आहे। जहीर भी बहुत ही जबरदस्त गेंदबाज है, लेकिन उनके खिलाफ आज 5 गेंद में 16 रन। शानदार बल्लेबाज अयान द्वारा 5 गेंद में 16 पर खेल रहे। वासिक का 26 पर खेल रहे, स्कोर 42 बगैर किसी नुकसान के।
षटकाचा पुढचा चेंडू जाहीर करून अत्यंत महत्वाचा षटक आहे. उलटा चेंडू ऑन साइडला खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जास्ती मारेशा पार. खणखणीत खडखडीत दणदणीत सणसणीत चौकार. मराठीमध्ये एक म्हण आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर, दोन्ही बाजूला संकट आहेत. आणि दुसरी एक म्हण आहे आपल्याकडं की आगीतून उठून फुपाट्यात पडणं. पहिल्या षटकामध्ये वासिक कमी होता तर दुसऱ्या षटकामध्ये आयान आलेला आहे. नरेश सर, गोलंदाजाची अवस्था आपण बघितलं तर अडकित्यामध्ये जी सुपारी असते ना तशी झाली. करावं तरी काय, दोन्ही बाजूला आक्रमण इतकं मोठं होतंय. या षटकात 20 धावा आल्यात, एकूण धावफलक धावा 46 आहे आणि पहिल्या गड्यासाठी 46 धावांची अतिशय महत्वपूर्ण भागीदारी बिन्नीच्या फलंदाजांनी बिनधास्त बॅटिंग केले पॉवर प्ले मध्ये आणि आपली पॉवर दाखवले. विशेष करून वासिक 26 अय्यान 20 दोघांनी जबाबदारी वाटून घेतली. एक षटक खेळायचं आहे आणि धावसंख्या मोठी करायची आहे. अलोक 11 सेकंड टॉस जिंकला होता. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाचा सामना पॉवर प्ले मध्ये बिनीच्या फलंदाजांनी अक्षरशः आग लावले. काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले. हा पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले फोडण्याचं काम या दोन्ही बॅटरने केलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. बघा, दोघांचं कॉन्ट्रीब्युशन देखील जबरदस्त आहे. वासिकचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक मॅच मध्ये तो चांगला खेळलाय. आपल्या स्क्रीनवरती सध्या प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून दाखवलं जातंय त्याची अफलातून बॅटिंग, क्लास बॅटिंग. आज गोलंदाजाचा क्लास घेत असताना वासिक. आई चेंडू ऑन साइडला खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार की षटकार एवढंच विचारायचं. चेंडू सीमारेषा पार, धावमिती 4. आणखीन एक जबरदस्त कडकडीचा चौकार. खालून आग वरून आग, खालून आग वर आग, आग बाजूंनी समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते माणी, खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. ओहो हो, उंच थेट एस्टांवरती थ्रो जाईल, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेला आहे. फलकावरती धावा 50-51 आहे. तिसरं षटक मैदानामध्ये अल्शिफा कॅम्प या 2 फलंदाजांनी मात्र तंबूला आग लावलेली आहे, सीमारेषेला आग लावलेली आहे, मैदानावरचं गवत पेटवलेलं आहे. कमालीची फलंदाजी वासिक आणि अयान या दोघांमधून. वैभव गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैभवला तुलनेने मला वाटतंय कमी धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त 4. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 26 धावा वासिकनं बनवलेल्या. अयाननं दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या आणि आता बघतोय आपण वैभव गोलंदाजीला येतोय. तर 20 धावसंख्येवरती नाबाद अयान, 30 धावसंख्येवरती नाबाद वासिक. 51 धावा अल्शिफा कॅम्प. मात्र तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे, मात्र या दोन्ही फलंदाजांची फलंदाजी आज वातावरण गरम करते. उष्णता तीव्र वाढलेली या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट, हवेमध्ये चेंडू आणि पहिला फलंदाज बाद. अयान होईल बाद. धक्का क्रमांक 1. वीस धाबाकडून अय्यान बाद झाला. पण हा अय्यान नव्हता, हा मैदानावरती फयान आलं होतं, वादळ आलं होतं आणि ते अशा प्रकारे शांत झालं. रिव्हर्सीचा फटका अंगलट आला आणि बागवाननं अतिशय सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का इथे आता बसतोय. याची गरज होती का हा प्रश्न असेल, परंतु मोमेंटम आपल्याकडे ठेवण्याच्या नादामध्ये फॅन्सी स्ट्रोक खेळला गेला, त्यामध्ये बॅट्समन बाद झालेला आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता ओसामा. फयान अर्थात अयान मैदानाच्या बाहेर गेलाय, ओसामा मैदानावरती दाखल झालाय. एक वादळ गेले, दुसरं वादळ, एक वादळ मैदानावरती आहे. अर्थात त्याचा खेळ देखील आपण या ठिकाणी बघतोय. आता वेगवेगळ्या अँगलमध्ये सध्या प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून दाखवलं जातं की बॅट्समन कसा बाद झालाय. वासिक 30, अय्यान 20, मैदानावरती ओसामा. वैभवचं षटक अतिशय महत्वाचं आहे, त्यांनी ते विकेट घेतले. धावसंख्या 51 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अल्शिफा कॅम्प आणि प्रोजेक्टचा स्कोर दाखवतो 117. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव. टप्पा थोडा सॉफ्ट टर्मच्या बाहेर ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये 1 धाव मिळेल. एकेरीन धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता तिसऱ्या षटकात 51 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे आणि आता या एकेरीन धावसंख्या पोहोचली ती 52 वरती. अल शिपा कॅम्प
प्रथम बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला आलोक इलेव्हन संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रहार प्रीमियर लीग 2025चा एरिया वाईज अर्थात ओ हो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. वासिकचा धूम धडाका, कडक कडक फटका गेला षटकार. वा वासिक वा. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना ओव्हरपिच चेंडू होता, मिड विकेट मध्ये भिरकावून दिलाय. काय फटका खेळलाय. या 6 धाबांनी धावसंख्या वाढते. हो, फुलटा चेंडू होता. इथे संधी होती, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, नाही, परंतु ब्रेक लावलेत. दोन्ही बॅट्समननी ब्रेक लावलेत. ओसामा अन्सारी आणि वासिक 37 वरती खेळतोय. वासिक अर्धशतक ठोठावण्याची संधी. 3 षटकाचा खेळ, 59 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॅम्पचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आलोक इलेव्हनला या मॅच मध्ये विकेटची नितांत आवश्यकता आहे. फक्त जास्त वेळ खेळ थांबणार नाही याची काळजी घ्या. 8 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. प्रहार प्रीमियर लीग 37 धाबा, 370चा स्ट्राईक रेट, 3 उत्तुंग षटकार आणि 4 कडकडीत चौकार. प्रथम सोड, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ज्या पद्धतीनं आपण ग्राफिक देत आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी कॉमेंट्री होते, मैदानातील सिच्युएशन बघून आपण या सगळ्या गोष्टी करताय, या कौतुकास्पद आहेत. अमित जगताप आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा एकदा पहा, या मॅच मध्ये 37 धावांची खेळी, 10 चेंडूमध्ये 4 कडकडीत चौकार आणि 3 उत्तुंग षटकार, 370चा स्ट्राईक रेट. ब्युटिफुल बॅटिंग बाय वासिक. 10 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक, 12 चेंडू आहेत. अर्धशतकाच्या जवळ येऊन टिपलाय वासिक. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय सचिनजी ढवळे साहेब. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती आलोक इलेव्हनचा महत्वाचा खेळाडू आहे. फिलहाल यह मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बनता जा रहा है. महत्वाचा सामना, अटीतटीचा सामना बघायला मिळेल. मोठी धावसंख्या उभारली गेली. बॅट्समन आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात आणि वासिक, तुझी चर्चा या क्रिकेटच्या जगात. काय बॅटिंग करतोय. प्रत्येक मॅच मध्ये तो मैदानावरती उतरलाय, डॉमिनेट केलेला आहे. हा फटका पहा, पुलचा दमदार षटकार. काय फटका सजवलाय. वासिकचे फटके अगदी नेतृत्वक असतात, बघण्यासारखे असतात. 43 वरती खेळतो वासिक. प्रेक्षक या ठिकाणी एन्जॉय करतात प्रत्येक मोमेंट. 65 वरती पोहोचलाय संघ. टप्पा थोडा ऑप्टमच्या बाहेर ऑन साईडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एक्सटेन्शन खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. कॅम्प 65 वरती पोहोचलाय. 65ला 1. चौथ्या षटकाचा खेळ. उसामा अन्सारी 1 वरती खेळतात. 12 चेंडूमध्ये 43 धावा ठोकले आहेत वासिकनं. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती. अत्यंत महत्वाचे षटक आहे. 2 चेंडूचा खेळ आता परत आलाय. समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करतोय. बॅकफुट गेलाय, कबरच्या दिशेने चेंडू खेळाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. 13 चेंडूमध्ये 43, 7 धावांची आवश्यकता अर्धशतकासाठी. प्रतीकला 1 विकेटची आवश्यकता असते, तो शोधात आहे. या स्पर्धेचं शानदार आयोजन सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून, प्रहार फाउंडेशनच्या माध्यमातून, प्रहार प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. ओ बॅटची कळ लागले, फलंदाज बाद. 14 चेंडूमध्ये 43 धावांची वार्षिकची खेळी संपुष्टात. प्रतीकला यश मिळते. मोठा धक्का लागलाय. थैंक यू डीजे ऑफ्टम के काफी बाहर गेंद थी, ऑनसाइड पर खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर ने बहुत अच्छा कैच लपका और बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. लेकिन कमाल की पारी. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर वासिकसाठी निश्चित होईल. काय जय हरेश्वर घरत डगआउट मध्ये त्या ठिकाणी शुभम आहेत, त्यांना विनंती आहे. शुभम ग्राउंड पण आपण समर्थन कक्षाकडे यायचे. शुभम ग्राउंड पण शुभम, आपल्याला विनंती आहे, आपण समर्थन कक्षाकडे यायचे. काय जबरदस्त मॅच आज. खरं तर आपण म्हणतो ना की
अंतिम मॅच कशी असावी. अल-शिफा कॅम्पनं या मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज इथे सलामीचे अयान आणि वासिक शेख मैदानामध्ये उतरले आणि सगळ्या बाजूला त्याने फक्त चेंडू उडवले, सहजपणे धावा बनवत या सामन्यामध्ये. ओहो, परत एकदा अझीजचा हा फटका उंच आकाशामध्ये, लॉंग ऑन. झहीर खान तिथे चेंडूच्या खाली. अजून एक फलंदाज होईल बाद. अल-शिफा कॅम्पला तिसरा धक्का इथे बसतोय. प्रतीक काय गोलंदाजी आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघतो ना, असं म्हणतात की वादळ रोखणारी यंत्रणा सध्या मानव तयारही करू शकत नाही किंवा अजून कुठली वादळ रोखण्याची यंत्रणा अस्तित्वात नाहीये. मात्र हा जो प्रतीक आहे त्याने वादळ रोखलेली आहे. 2 वादळ अंगावर घेतली, 2 वादळ रोखलेली आहे. कमालीचा खेळाडू आहे. झहीर खानचा कॅच आपण पाहिला, पुढे येत अत्यंत सुंदर. प्रतीकला आपण बघतोय चेंडू टाकताना. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अजिज थोडासा पुढे येत पंच करण्याचा प्रयत्नात होता, मात्र अपेक्षित उंची चेंडूला मिळाली नाही. आणि बघायचं सहजपणे हातात चेंडू त्याने दिलाय झहीर खानच्या. यस नरेश सर, अत्यंत महत्वाचा मॅच आहे आणि आता एखादी ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विजवणे गरजेचं आहे आणि ते काम प्रतीकने केले. वासिकचा विकेट महत्वाचा होता. अजिज बॅक टू द पॅबन या ठिकाणी परत नाही. प्रतीक ते षटक महत्वाचं आहे. आकुटबद्ध चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मिड विकेटला क्षेत्ररक्षण खूप सुंदर होतं. एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या आता वाढली. धावसंख्या पोचली ती 66 धावा 3 गड्याच्या मोद्यामध्ये. चौथ्या षटकाचं खेळ. प्रतीकनं 1 षटक टाकलं, 7 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत. अजूनही 2 षटकाचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता थोडंसं कमबॅक करण्याकरता अलोक इलेव्हन संघाला संधी असेल. ठिणगीचा वनवा तुम्ही म्हणाला. ठिणगीचं काय घेऊन बसता, वनव्याचं काय घेऊन बसता. इथं ज्वालामुखी फुटलेला आहे. या ट्रॉफीज आपण बघतो या स्पर्धेच्या विजेत्यांना दिल्या जाणार आहेत. 3 वेगवेगळ्या पूल मधून आपण या ट्रॉफीज बघतोय. अत्यंत देखण्या ट्रॉफीज आहेत. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये 4 ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रहार प्रीमियर लीग साठी 4 ट्रॉफीज आहेत. आणि हे मॅक्झिमम वासिक शेखचे मॅक्झिमम पूल आणि हुक या 2 फटक्यांवरती आज वासिकनं जास्त भर दिला. लॉफ्टेड फ्लिक होता हा. त्याच्यानंतर अयहानचा हा सरळ बॅटनं खरं तर पंच होता. आणि त्यानंतर पुन्हा वासिकचा अजून एक लॉफ्टेड फ्लिक. दिमागदार फटके आज बघायला मिळाले. सातत्यानं चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जात असताना प्रेक्षकांचं मात्र आज इथे भरपूर मनोरंजन. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट होता. 1 धाव इथे प्राप्त करू शकेल फैजान. फलकावरती 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अल-शिफा कॅम्प शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ऑल इंडिया ओपनच्या दोन्ही टीम्स हमराज मृत्युंजय आणि सचिन ढवळे प्रहार 11 संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी तयार आहे. हमराज मृत्युंजय संघाचा कॅप्टन. गोलंदाजी मार्क होती साहिल कड. उस्मान अंसारी 1 वरती बैटिंग करत असताना. फिलहाल ये बहुत बड़ा मुकाबला है. फाइनल का मैच. ओहो सुपर, बहुत ही अच्छा स्ट्रोक है. बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी. हम पाने दिए 6 रन की मंजूरी और मैदान के अंदर शानदार दमदार बल्लेबाजी कर रहे हैं उसामा अंसारी. खूप सुंदर फटका. लेंथ बॉल होता उजव्या हिश्या बाहेर. लॉफ केला मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवून दिला प्रेक्षकांमध्ये. ओसामा अंसारी जबरदस्त कडक बॅटिंग. अजूनही 2 फलंदाज बाद झालेले असेल, 3 फलंदाज बाद झालेत. मात्र ओसामा अंसारी अजूनही षटकारांची माळ गुंफताना या मैदानामध्ये आपण बघतोय. परत एकदा शेवटच्या षटकातील काही चेंडू अजून शिल्लक आहे. मात्र स्कोअर फायनल किती होणार आहे असे रिव्हर्स अटेम्प्ट. मात्र डीप कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे. जमिनीच्या समांतर 1 धाव इथे प्राप्त होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथे ही चाल होती खरं तर ओसामाला स्ट्राईक एंड वरती आणण्यासाठी. फैजाननं दिलं आपल्या प्राणांचं बलिदान. तर फलकावरती धावांची नोंद याबरोबरच होईल 74. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अल-शिफा कॅम्प. विकेट्स आपण बघतोय स्क्रीन वरती. दुसरा फलंदाज वासिक इथे बाद झाला होता आणि याच्यानंतर अझीजला आपण पाहिलं पंच करताना लॉंग ऑफला त्यानं झेल दिला झहीरच्या हातामध्ये.
तर धावबाद चौथा विकेट. ओसामासाठी टाकलेला हा चेंडू लेन पायामध्ये चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला, मिड विकेट वेगाने पोहोचलेला आहे तिथे. पुन्हा एकदा एक धावबाद विकेट मिळू शकते इथे. ओसामा स्ट्राईक एंड वरती आणण्यासाठी एक एक दोन दोन फलंदाज आपलं बलिदान देत आहेत इथे. 5 गडी बाद 75. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आज भयानक वादळ बघितली या मैदानामध्ये. सुरुवातीपासून वासिकनं आक्रमक धोरण अवलंबलं होतं. अनेक फलंदाजांना या खेळपट्टीवरती असं सहज फलंदाजी करता नाही आलेली. मात्र वासिकनं मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये खोऱ्यानं धावा ओढलेल्या आहेत. दोन्ही पूलमध्ये तो अत्यंत प्रभावी खेळलेला आहे. आणि विशेष म्हणजे 2 फायनल मध्ये वासिक दिसणार आहे आपल्याला. या अगोदर यस 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 धावाची संधी आहे इथे आणि फलंदाज बाद आहे. अजून एक फलंदाज बाद. 76 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अल्शिफा कॅम्प. यानंतरची फायनल होणार आहे. वासिक आता अल्शिफा कॅम्प मधून फायनल खेळतोय. यानंतर आपण हमराज मृत्युंजय संघ बघणार आहे. तिथेही वासिक आपल्याला फायनल मध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांसाठी यानंतर मेजवानी असणार आहे, कारण चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी निश्चितच मिळेल. ओसामा अंसारी 10 पर खेल रहे हैं और एक तरफ अगर देखें तो जहीर बल्लेबाज, स्कोर 76 पर 6. साहिल करके गेंदबाजी अगर देखें तो 5 गेंदों में 10 रन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. इस ओवर में 3 रन आउट. ओसामा अंसारी 10 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया. ऑन साइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. लेग बाय कैच संजय बालेराव ने किया. अब जाकर 5 ओवर का खेल, स्कोर अब जाकर देखिए तो थोड़ा समय लेंगे अंपायर. टीवी अंपायर की तरफ चले गए हैं तो रुकना पड़ेगा. फलंदाज क्षेत्ररक्षक आपण बाहेर जाऊ शकता आणि लगेचच दुसऱ्या डावाची तयारी करू शकता. निर्णय पंचांचा प्रलंबित आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे लेग बिफोर विकेटसाठी. जर पंचांकडून निर्णय आला, जो काही येईल तो, त्यावेळेस स्कोर कार्ड आपल्या पुढे नव्याने सादर केलं जाईल. तर एक डाव इथे संपलेला आहे. अल्शिफा कॅम्पने 76 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवलेत आणि या ट्रॉफीज आहेत. युनिक डिझाईन आहे त्या ट्रॉफींचं. प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया ओपन पूल साठी या ट्रॉफीज आणि ही जी चावी दिसते आपल्याला ती मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकची चावी आहे. ऑल इंडिया ओपन पूल मधून स्पर्धेचा मानकरी जो ठरणार आहे त्याला निश्चित हिरो डिलक्स ही मोटरसायकल भेट दिली जाणार आहे. त्याबरोबरच कॅश प्राइज सुद्धा आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ 4 पारितोषिक आहेत ऑल इंडिया ओपन पूल मध्ये. आणि एरिया वाईज असोसिएशन मध्ये आपण बघतोय की 3 प्राइजेस आहेत. तिथे तिसऱ्या क्रमांकावरती सचिन ढवळे प्रहार 11 अगोदरच त्यांचा तो क्रमांक निश्चित झालेला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी लढाई मैदानामध्ये आता सुरू आहे. तर फायनल टॉस इथे होणार आहे. यस, फायनलचा टॉस ग्राउंडवरच घेऊ ना आपण एंट्री केल्यावरती. दोन्ही हमराज मृत्युंजय ऋषीदादा, हमराज मृत्युंजय ऋषीदादा, आपण संघ नायकांना पाठवा टॉस साठी. नाणेफेकीचा कौल होणार आहे आता वासिक मैदानामध्ये आहे, पण आपण बदली संघनायक पाठवू शकतो. कॅप्टन नाही तर व्हाईस कॅप्टन आपण टॉसला पाठवू शकतो. आणि दुसरा संघ जो आहे सचिन ढवळे प्रहार 11 संघनायक. चला जॉईन हो. जावा तिथं मला लाज मम्मीला पडणार नाही. जावा
सचिन राजाराम ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर. केला प्रवास त्यांनी हो तर राजा माणूस एक नंबर, राजा माणूस एक नंबर, राजा माणूस एक नंबर. त्यांचं कार्य महान नंबर वन नाव लई कमवलाय, त्यांचं कार्य महान नंबर वन नाव लई कमवलाय. आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे, आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे, आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. अलोक 11 आपला एक राखीव खेळाडू पाठवा लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अलोक 11 फायनल तुम्ही खेळताय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या लवकर. दोन्ही संघाचे संघनायक आलोक हमराज मृत्युंजय आणि सचिन ढवळे प्रहार 11, अशोक गायकवाड आणि हमराज मृत्युंजयचा व्हॉइस कॅप्टन. रियाज पटेल गोल्डन डक शून्यावर आउट. पहिल्याच बॉलवर लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय वासिकने. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. अठ्ठ्याहत्तरच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 29 बॉल आणि 78 धावा. नवीन फलंदाज अभि आता फलंदाजीसाठी आणि समालोचन कक्षात आमच्याबरोबर जोडले देखील गेलेले आहेत. सलीम भाई आपलं परत एक वेळा सहर्ष स्वागत. वासिक पहिले षटक हाताळतोय. अलोक 11 या टीमला एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट मोठे आणि विकेट त्यांनी पहिल्याच बॉलवर गमावली आहे. फायनल मॅच पुणे सिटी हाफ मधली. शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर मागे फिरवलाय. फाईन लीग आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये नाही मिळणार धाव. डॉट बॉल. शुक्रिया सर जी, आप सभी का स्वागत है. क्योंकि एक खूबसूरत टूर्नामेंट है, अंजाम दिया इस टूर्नामेंट में. टेनिस क्रिकेट विश्व की बेहतर ये टूर्नामेंट, आखिरी रात इस टूर्नामेंट के लिए पूरे सिटी हाफ का करके तो फाइनल मुकाबला. आप सभी का स्वागत है. खूबसूरत मैदान है, टूर्नामेंट गजब की है. प्रहार प्रीमियर लीग, आप सभी का स्वागत है. वासिक वो पटकी हुई गेंद है, इस बार ग्लास किया है, सीधा निकल जाएगी पॉइंट के ऊपर से. लेकिन रेस लगी है खिलाड़ी और गेंद के पीछे, और आखिरी मोमेंट में अगर देखिए तो यहां पर गेंद को रोका गया है. लेकिन अंपायर थोड़ा सा चेक करते नजर आ रहे हैं. ये मुकाबला खास है, बेहतर ये मुकाबला है, और फाइनल स्टेज के लिए मुकाबला बीच मैदान में आप देख रहे हैं. अब तक आपने क्या किया वो मैंने नहीं है, आखिरी मोमेंट पे आप क्या करने वाले, आपके ऊपर सबकी नजर होती है और ये सबको पसंद है. ये यहां से देखिए तो खूबसूरत टूर्नामेंट ये है. प्रथम स्पोर्ट्स के माध्यम से ये मुकाबले आप सभी तक पहुंचाए जा रहे हैं. इट्स फेयर डिलीवरी. देखिए चेक करना चाहते थे, लंबा पैर है, ऊंचे कद के वासिक शेख आप ऑन स्क्रीन देख सकते हैं. हो ना, प्रत्येक फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी केली वासिकने. मग ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असो किंवा हा फॉर्मॅट पुणे सिटी हाफ, त्याही फॉर्मॅट मध्ये अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, त्यातल्या त्यात फलंदाजी आणि ती धमक खेळाडूची आहे. ती क्षमता आहे. शॉर्ट बॉलचा वापर होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडा प्रहार. रोहित सुपर हिट बॅटिंग करतोय षटकार. शुक्र दीजिए.
रोहित करात इस बार देखिए तो शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी थी, बहुत जल्दी पोजीशन में आए और कमाल का है, मैसिव हिट करते हुए ब्रांड एम्बेसडर है इस टूर्नामेंट के लिए, इसलिए रोहित खरात भी चर्चे, नाम में हिट है, अपना टीम का भी हिट करते हुए रोहित खरात. चांगला फटका, चांगलं टायमिंग. परत एक वेळा पुल केलाय. हा पॉवरफुल आहे, डिलाइटफुल आहे, ब्युटिफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सीमा पार. आणखीन एक दे धमाका षटकार. रोहित खरात की चर्चे है. रोहित खरात अगर देखिए तो ऑल इंडिया ओपन में भी हमेशा दमकम दिखा चुके हैं. पुणे सिटी के अगर देखिए तो वंडर बॉय ऑफ द पुणे कहा जाता है इस अपकमिंग स्टार ऑफ टेनिस क्रिकेट पुणे. 2 पे आए हैं, 2 छक्के वासिक के सामने अलग अंदाज में रोहित खरात. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर हलक्या हाताने ऑन साइडला मनगट वळवलं. मनगटी फटका आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल रोहितच्या खात्यामध्ये. 13 वर तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. पहिलं षटक संपलंय. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 62 धावा करायचे आहेत. फायनल मॅच आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाची ही फायनल. आणि पाहूया कुठला संघ जिंकतोय. कोणती प्रवेशवी न घेता या सगळ्या टीम्सला या खेळण्याची संधी प्राप्त झाली या स्पर्धेमध्ये. हे पहिलं षटक होतं. पहिल्याच बॉलवर लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट आली. मोठी विकेट होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं रोहित सुपर हिट बॅटिंग करताना दिसला. 2 षटकार त्याने मारले, एक स्क्वेअर लेगला आणि एक मिड विकेटला. हा पुलचा फटका. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर त्याने सिंगल कंप्लीट करत असताना हे षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 16. कहानी खत्म. एक के बाद 16 रन. कहीं कहीं अगर देखें तो रोहित वो मैच को आगे ले जाना चाहते हैं. 2 बड़े बड़े मैसिव हिट आए, लेकिन उसके बाद में देखें तो आखिरी गेंद पे सिंगल लिया, स्ट्राइक अपने पास लगा. ये बड़े खिलाड़ी की मैच्योर की एक निशानी है. 16 रन, 1 विकेट के नुकसान पे. गेंदबाजी में आप अब्दुल्ला आए हैं, अल सिपाही इनके तरफ से. और दूसरी तरफ देखें तो एक बेहतर टीम है, तो मजा आएगा क्योंकि एक्सपीरियंस इस अब्दुल्ला के पास है. सामने रोहित. खराब गेंद, शायद के फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से सीधा खेल है. वासिक के लिए चेस है, लेकिन रोकने वाले नहीं है. गेंद चली निकल के बाहर 4 रनों के लिए. चेक होईल वाटते. हा बॉल फुल टॉस होता आणि समोर मारलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय रोहितने. 4 तर मिळाल्यात आणि अशाच फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती रोहितने. अशा अनेक आठवणी आहेत. पाहूया आता शेवटी टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय या बॉलवर, या फटक्यावर. पहिल्याच बॉलवर फुलटॉसवर तुटून पडलाय आणि चित्र अगदी स्पष्ट होईल. वेगवेगळे अँगल्स तपासले जातात आणि हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे पुढचा बॉल फ्रीट आहे आणि या बॉलवर 5 धावा मिळतात. ये फ्रीट की गेंद है. अब तो पंजा खुल गया इस मैदान में. यहां से अगर अब्दुल्ला फिर से बात सामने है. फ्रीट का लाभ उठाने के लिए रोहित खरात मौजूद है, लेफ्ट हैंड बैटर. दासिक डाउन द ट्रैक, गेंद ऊपर है, खिलाड़ी डाउन दी बॉल. वासिक से जरूर है. फ्रीट की गेंद है, इसलिए मौका जरूर यहां पर है. तो फ्रीट का गेंद है, ये लाइसेंस होता है कि आप बड़ा शॉट खेलिए, लेकिन अब्दुल्ला की तारीफ करेंगे. एक्सपीरियंस है, अनुभव है, फिर भी यहां पर देखिए तो अनुभव अपना शेयर करते हुए. हालांकि पहली गेंद खराब हुई, लेकिन उसके बाद में अपने आप को कमबैक कराते हुए अब्दुल्ला 22 पे 1. ते कमबॅक झालंय. आक्रमण परत एक वेळा सुरू झालंय. 18 वर पोहोचलाय. पाहता पाहता रोहित 22 धावा स्कोर बोर्डवर आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. 23 गेंदे 56 चाहिए मुकाबला जीतने के लिए. ये पुणे सिटी, पूरे पुणे, अगर देखिए पुण्य नगरी पुणे, उसके अंदर बेस्ट कौन है, कौन सी टीम बेस्ट है, उसके लिए मुकाबला जारी है. वासिक भी अपनी जान झोंक रहे हैं. अब्दुल्ला निकले इस समय अभी के लिए. छोटी गेंद थी, इसके ऊपर पुल करना चाहते थे, लेकिन पोजीशन में इतना जल्दी आए नहीं है. आराम के साथ में सिंगल लेंगे और यहां पर देखिए स्ट्राइक रोटेट करेंगे. ये अच्छी तकनीक है. आपके सामने मास्टर खिलाड़ी है जो जिसके पास एक्सपीरियंस है, अनुभव है. सिंगल लीजिए, स्ट्राइक उसको दीजिए. ये सबसे बेहतर मेरे हिसाब से अभी कर रहे हैं बीच मैदान में. 23 रन, 1 विकेट के नुकसान पे. ये प्रहार प्रीमियर लीग आप देख रहे हैं. टूर्नामेंट को सफल करने के लिए दूर से दराज से दर्शक आए हैं. आप सभी का स्वागत है. गुलाबी ठंडी आप देख रहे हैं यहां पर. ओहो अब्दुल्ला इस बार देखिए लंबा शॉट ऊंचा खेलना चाहते हैं. अलॉन्ग द कार्पेट शॉट 2 की मांग है, लेकिन मिलेगी नहीं. काफी तेजी के साथ में अब देखे तो मिड ऑफ के क्षेत्र से बिल्कुल बात करेंगे. मिड विकेट के क्षेत्र में चले गए वासिक. बहुत ऊंचे कद के आसान के साथ में पहुंच गए हैं. 24 पे 1. क्या जबरदस्त वापसी है. पहले गेंद में अगर ये 5 रन अपने खोने के बावजूद फिर से बहुत अच्छी वापसी की है. कुणाल सर क्या कहेंगे इसके बारे में. एक्झॅक्ट. त्याच्यानंतर शांत ठेवले फलंदाजांना. मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला अभि देखील एक 4 धावांवर खेळतोय. त्याच्या विरुद्ध सातत्याने चांगली गोलंदाजी अपील आणि ती उचलून धरली. फलंदाज बाद. अब्दुल्लाच्या खात्यामध्ये विकेट. LBW अभि बॅक टू द पॅव्हलियन.
शुक्र डीजे। एक्शन रिप्ले देख सकते हैं जिस तरह से अब्दुल्ला गेंदबाजी में एक्सपीरियंस, उसके साथ में बिल्कुल तीनों स्टंप के बीच में उसके बाद में वो कहते हैं ना कि इस पुणे का इमरान ताहिर नजर आ रहा है मुझे तो यहाँ पर। अब्दुल्ला क्या जबरदस्त सेलिब्रेशन, खुशी, और कहते हैं ना क्रिकेट में इसी के लिए जाने जाते हैं, ये खुशी है। हो विकेट मिळाली आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळते, परंतु लवकरात लवकर लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे, कारण 8:37 झालेले आहेत. आपल्याला नक्कीच 9 वाजता सामना सुरू करायचा आहे, अंतिम सामना, फायनल मॅच. त्याच्यामुळे सहकार्य करा. 10 नंतर आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या साऊंडच्या बाबतीत मर्यादा आहेत त्याचं देखील आपल्याला पालन करायचं नाही, ते आतापर्यंत आपण करत आलोय. त्याच्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्वाचं ठरेल. त्यामुळे थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्यासाठी भरवण्यात आलेली आहे आणि कोणती प्रवेश फी तुमच्याकडून घेण्यात आलेली नाहीये. जो संघ सध्या फायनल खेळतोय त्यांच्या माहितीसाठी, त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण आपल्यासाठी ही स्पर्धा आपण भरवली आहे. उपाध्यक्ष म्हणून काम करतायत सचिन ढवळे सर, पुणे जिल्हा टेनिस नियामक मंडळासाठी, आणि त्या फॉर्मॅटमध्ये देखील तुम्हाला खेळण्याची संधी त्यांनी दिली आहे. ही देखील एक मोठी गोष्ट आहे, परंतु तुमचं सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे. 20 बॉल 54 धावेची गरज. अब्दुल्ला फिर से बात, ओहो क्या बात है, अब्दुल्ला कमाल कर रहे बीच मैदान में, यूं ही कहा नहीं जाता इनको पूरे टेनिस क्रिकेट का इमरान ताहिर. एका बाजूला रोहित लढतोय, दुसऱ्या बाजूला एका पाठोपाठ धक्के बसतात. आलोक राजपूत देखील बॅक टू द पॅव्हिलियन, कदाचित कमी गतीने टाकलेला हा यॉर्कर होता आणि अब्दुल्लाचा बॉल बरोबर टप्प्यावर पडला. दोन्ही पायांच्या मधून चारही मुंड्या चित लेग स्टंपवर जाऊन धडकला. आउट. बॅटरनी सेलिब्रेशन अब्दुल्ला यांचं. क्या बात है, अगर देखिए तो बहुत जबरदस्त गेंद डाली है. बिल्कुल देखिए एक्सपीरियंस बहुत खास है, काफी सालों साल टेनिस क्रिकेट विश्व की सेवा की है, लेकिन आप देखिए तो आज बहुत बड़ा फॉर्मेट आपके लिए रखा गया है. उस फॉर्मेट में अपने आप को सिद्ध करते हुए यहाँ पर यही होता है कि जब आपको मौका मिले कुणाल सर कि आप अपने आप को सिद्ध करना, ये बहुत बड़ी बहादुरी वाली काम होता है. ये 2 विकेट अपने आप के लिए बहुत आत्मविश्वास बढ़ा के जाएगी. कहीं ना कहीं ये ऊर्जा है, ये ताकत है. क्रिकेट का एक ऐसा मैदान है जहां पर आप सारा गम, सारा दर्द भुलाकर क्रिकेट के मैदान में एक हल्की सी खुशी आपको बेहतर बना सकती है, और बेहतर बनाई है, क्योंकि ये खुशी शायद देखिए आप पैसे से कहां खरीद सकते हैं. क्रिकेट के मैदान में आइए, इससे बेहतर खुशी आपको मिलेगी नहीं है. गजब की गेंदबाजी फिलहाल अब्दुल्ला कर रहे हैं. ताकत है इस गेंदबाज के पास में बहुत अच्छी, लेकिन रोहित खरात नॉ स्ट्राइक पे. रोहित खरात को जितना मौका मिलेगा ये मैच उतना बेहतर हो सकता है, क्योंकि रोहित खरात मैच खत्म करने का राब्ता रखते हैं. चला, या षटकानंतर फायनल मध्ये खेळणारे दोन्ही संघ त्या गेटवर प्लेयर डगआउट जवळ आपल्याला थांबायचंय. बॉल हवेत आहे, इथे देखील विकेटची संधी. आणखीन एक विकेट अब्दुल्ला यांच्या खात्यामध्ये. हॅट्रिक घेतली ग्रँड फिनाले मध्ये, आणि आलोक 11 ला आणखीन एक मोठा धक्का दिलाय हॅट्रिक घेत असताना फायनलच्या दरम्यान. और ड्रीम स्टार्ट, ड्रीम यहाँ पर सब होता हुआ अब्दुल्ला. बस अब्दुल्ला के लिए इतना कहते हैं, वो कहते हैं हुनर को तेरे आजमाने का मौका मिला है, हुनर को तेरे आजमाने का मौका मिला है. दुनिया चाहे इधर की उधर हो जाए, लेकिन आपने आज करामत की है. वाह अब्दुल्ला वाह, बेहतर काम आपने किया है. लगातार ये विकेटें बीच मैदान में आपने 3 गेंदों में 3 विकेट. कहीं ना कहीं ये अपनी ड्रीम स्टार्ट आप देख लीजिए. फायनल मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ आपल्याला बरोबर जिथे प्लेयर डगआउट आहे तिथे लाईनअप करून थांबायचंय या षटकानंतर. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, सचिन ढवळे प्रहार 11. दोन्ही टीम लाईनअप करून घ्या. या ओव्हर नंतर तुम्हाला तिथे थांबायचंय. अगदी 5 मिनिटांमध्ये तो टॉस आणि तो संपूर्ण कार्यक्रम संपन्न होईल आणि फायनल सामना सुरू केला जाईल. कारण 10 वाजेपर्यंत आपल्याला फायनल मॅच कंप्लीट करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळे आताच सांगतोय, परत एक वेळेला टीम सचिन ढवळे प्रहार 11 आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आपण लाईनअप करून घ्या. तिसरं षटक आशिष आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, परंतु सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातात, स्टंपच्या जवळून चाललाय हा बॉल, आणि त्याचमुळे दोन्ही हात चेहऱ्यावर आहेत. तो क्या बेहतर है, पहले अगर ये पोजीशन में आए थे थोड़ा सा धीमी गेंद की लंबाई कम कर ली थी. इतना आसान नहीं है कि जो बड़े शॉट खेले, लेकिन कहीं ना कहीं वो
कहीं ना कहीं वो विकेट का वो दबाव यहाँ पर है। ऑल इंडिया के जो भी टीम है, दोनों के दोनों टीमें, एक तरफ हमराज मुर्तुजे, दूसरी तरफ सचिन ढवळे प्रहार की दोनों टीमें वो गेट के पास तैयार रही है। 5 मिनट के अंदर आपको मैदान में आना है, तो बोथ ऑफ टीम रेडी रही है अपने पूरा स्क्वॉड के साथ में। पहिल्या बॉलवर मात्र फलंदाजाला बीट केलंय. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा, कारण यानंतर आपल्याला तो देखील एक फायनलचा सामना कव्हर करायचा आहे. 17 चेंडू 54 धावा हे समीकरण असेल. शॉर्ट बॉलचा वापर होता, स्क्वेअर लेगला टर्न केल्या बॉल, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने सुरू झालाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल रोहितच्या माध्यमातून. रोहित पोहोचला 21 वर, टीमची धाव संख्या 26 वर. रोहित खरात की बात कर, वन मैन शो की तरह चल रहे हैं. इसीलिए कहते हैं ना, दुनिया जब आपके हार की फिक्र करे, दुनिया जब आपकी हार की कोशिश में रहे, तब आपकी बल्लेबाजी जो होती है, उस बल्लेबाजी से आपका आत्मविश्वास जो बढ़ता है, कहीं ना कहीं आगे आपको बहुत आगे लेके जाएगा. रोहित खरात के पास ताकत है सर जी, क्योंकि ये ऐसे मुकाबले बहुत बार इसने खत्म किए हैं, लेकिन आज अगर खत्म करेंगे तो प्रहार प्रीमियर लीग के अंदर आपके नाम के चर्चे होने वाले हैं. ये मौका आपके लिए बहुत बड़ा है. 26 धावा. चला, हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे तिथे लाईनअप करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांनी लगेचच सचिन ढवळे प्रहार 11. आपण देखील रेडी राहा, लाईनअप करायचंय आपल्याला देखील. आता मात्र गगनचुंबी फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, प्रहार, सिक्सर रोहितच्या बॅटमधून. इसीलिए कहते हैं ना कि ये खिलाड़ी खास है. ये मैदान में अगर टिकेंगे तो मैच ये बहुत आसानी के साथ में ये अलसिपा को जाने देगा नहीं. रोहित खरात इस बार देखिए तो पोजीशन में आए बहुत जल्दी, परफेक्ट मिडल ऑफ द बैट और मिड विकेट के ऊपर से तान दिया है और सीधा स्टैंड में पहुंचा दिया है. स्टैंड में होते दर्शक जरा वहां से मंगवा लीजिए, क्योंकि रोहित का बल्ला बोल रहा है मिलेगा रन 6. लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न होता. जसा बॉल आतमध्ये वळला तसाच बॉलला बाहेर पाठवले सीमारेषा पलीकडे. चांगलं टायमिंग, भव्य षटकार, परत उंच पुरा फटका, हा देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. रोहित सध्या सुपर हिट ठरलाय या मॅच मध्ये. एक भारतीय टीमसाठी रोहित शर्माने आज अर्धशतक ठोकलंय आणि मैदानामध्ये हा रोहित चमकदार कामगिरी करतोय. 330 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. 14 गेंदें 40 चाहिए मुकाबला जीतने के लिए. रंग में आ रहे धीरे धीरे. रोहित खरात का यही तो फंडा है, जब ये धीरे धीरे रंग में आते हैं तो सामने वाले गेंदबाज को बेरंग कराते हैं. रोहित खरात नाम में हित है कि अपनी टीम का भी हित कराएंगे. लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगाकर, जिस तरह से वासिक के ऊपर 2 गेंदों में 2 छक्के लगाए थे, लेकिन अभी भी 2 गेंदों में 2 छक्के आए हैं. तो कहीं ना कहीं रोहित कह रहे हैं कि मैच खत्म हुआ नहीं है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि इस मैच में बहुत कुछ अभी होना बाकी है. 14 बॉल 40 धावांची गरज आहे. 14 चेंडू 40 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये रोहितने नक्की जान आणली या मॅच मध्ये. 33 धावांची खेळी आतापर्यंत तो साकारतोय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळामधले ही रंगणारी फायनलची मॅच. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, मिड ऑफला फिल्डर आहे, स्ट्रेटिश ठेवलाय, नाही मिळणार धाव. डॉट बॉल आलाय. इस बार देखिए तो पिच गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, मिड ऑफ में बहुत अच्छे फील्डिंग करते नजर आए. डॉट गेंद, यहाँ पर हर वो डॉट गेंद सोने का भाव है, यहाँ पर डॉट गेंद की गुंजाइश नहीं है. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरचा. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा हॅमर्ड केलाय. पुल करत असताना बॉलला गुल केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील षटकार आहे आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 34. मैच बदल रही है, कहानी बदल रही है, जज्बात बदल रहे हैं. रोहित, इसीलिए कहते हैं रोहित की अंदर ताकत बहुत है. ये खिलाड़ी ना अपने आप से बातें करता है और ये वही अंदाज करता है. 12 गेंदे यहां से देखिए तो पोजीशन में बहुत जल्दी आते हैं. लेदर का स्टान बीट के पास है और कहते हैं गेम के मेरिट पे खेलते हैं कुणाल सर. ऐसा नहीं कि अंधाधुंध फायरिंग करते हैं, जब जरूरत है कैलकुलेशन वाली पारी खेलते हैं और ये बहुत जरूरी है और ये पसंद भी है इस रोहित खरात को. यहाँ देखिए आखिरी गेंद पे सिंगल भी ले सकते थे, स्ट्राइक अपने पास रख सकते थे, लेकिन नहीं है. उन्होंने कहा नहीं, मैं बड़ा शॉट खेलूंगा और किया है. 12 गेंदे 34 चाहिए प्रति ओवर, 17 के औसत चाहिए यहां से अगर देखिए तो मुकाबला जीतने के लिए. करेक्ट रन रेट की बात करें तो 14.67 और रिक्वायर्ड रन रेट 17 के औसत से. मैच खत्म हुआ नहीं है. क्रिकेट का मैदान और जिंदगी का मैदान अलग नहीं है दोस्तों. क्रिकेट के मैदान में आपको आउट करने के लिए 11 है, जिंदगी के मैदान में आपको बर्बाद करने के लिए पूरी दुनिया नहा धो के पीछे पड़ती है. क्रिकेट और जिंदगी का मौका बस एक बार मिलता है, उस मौके को बुलाने वाला बहादुर होता है. आज दोनों खिलाड़ी बहादुर है. एक तरफ शुभम है, दूसरी तरफ रोहित है. रोहित की बल्लेबाजी खास हुई है. 12 गेंदों में 39. अब 12 गेंदों में आपको 34 चाहिए मुकाबला जीतने के लिए. ये खास मुकाबला है, पहली ऐसी टूर्नामेंट अगर देखिए जिसके अंदर 3-3 फॉर्मेट. स्टूडेंटों के लिए अलग मुकाबला, पुणे हब अलग मुकाबला पुणे सिटी के लिए. 12 पे 34. गेंदबाजी में फैजान
ओहो, इस बार देखिए तो चेंज ऑफ पेस गति में परिवर्तन किया है, विकेट जरूर देंगे तो ज्यादा पड़ेगा यहाँ पर शुभम को बाहर, लेकिन स्ट्राइक रखेंगे अपने पास क्योंकि रोहित अपना काम करना जानते हैं. आणि हेच करायला पाहिजे होतं रोहितने, कारण स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने एक शुभमची विकेट इथे गमावली आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहित आला आणि आता परत एक वेळा त्याच्याकडे ते 11 बॉल शिल्लक आहेत. टर्न चांगला झाला बॉल आणि नंतर वासिक पहा बॉल शेवटच्या क्षणाला त्याने नॉन स्ट्रायकर एंड कडे फेकला, बॉलर एंड कडे, आणि तिथे विकेट प्राप्त केली. पण तू स्ट्राईक मारी ए स्ट्राईक करेल का? फायनल मॅच आहे, थांब ना इथं. फिरोज आए हैं बल्लेबाजी करने के लिए. ग्यारह गेंदे, चौथी चाहिए, स्ट्राइक अपने पास रखा है. वो कहते हैं दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को. कमजोर कड़ी भूल दी है रोहित ने, अब जो करना है मुझे करना है, साहस मुझे करना है, वो काम कर रहे हैं अब तक. 11 गेंदों में चौथी चाहिए. फैजान बनाम रोहित खरात. गई 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 है बाहर, ये गेंद बाहर भी गई है, दूर भी गई है. ये बहुबोले रन है 6. तुटून पडेल आता हा बॅटर या गोलंदाजावर, कारण पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, तिथे एक रनआउट झाला फलंदाजाने. पहा त्यानंतर जसा बॉल फिरला क्रीजच्या आतमध्ये जात असताना हुक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा बुक करत असताना चांगली बॅटिंग मैदानामध्ये रोहित सुपर हिट ठरला आतापर्यंत या मॅच मध्ये. यहां से अगर बात करें रोहित की चर्चे हो रहे हैं, लेकिन कल शिवांश का जश्न जुलूस देखा इस मैदान में. कल शिवांश ने जिस तरह से विराट कोहली की झलकिया, आज विराट कोहली जिस तरह से सो जरा, लेकिन कहीं ना कहीं कल शिवांश जिस तरह से सेलिब्रेशन किया विकेट लेने के बाद में, वो खुशी, उसके बाद में एग्रेसिव नजर आए, वो कहीं ना कहीं वो खून में होना पड़ता है आपका, और कहीं ना कहीं शिवांश से नजर आए कल. लेकिन मैच ये रंगत बदल गया है, लगा कि पहले अलग हो जाएगा, लेकिन अब 10 गेंदे 28 चाहिए. मिस टाइम, गेंद ऊपर, खिलाड़ी डाउन द बॉल. ये मौका है बहुत देर के बाद में, और ये पकड़ लिया कैच नहीं आपने, क्या मैच पकड़ा है. रोहित बैक टू द पवेलियन. वो सामनाच पकडला, ही ट्रॉफी पकडली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण इथे जर झेल सुटला असता तर परत एक वेळा कहाणी बदलली असती या मॅचच्या लोक 11 साठी. कारण रोहितने आतापर्यंत 45 धावा केल्या होत्या 13 बॉल मध्ये. हा बॉल जास्त उंच गेला आणि पहा ज्याला डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये, आणि अप्रतिम असा झेल डीप मध्ये ओसामाने पकडला. ओसामाने सांगितलं या मॅच मध्ये आम्हीच जिंकणार, कारण आतापर्यंत तो आम्ही संघर्ष केलाय, हे संघर्षाचं मैदान आम्हीच गाजवणार. ओसामाची शेवटपर्यंत नजर होती या बॉलवर. तरंगत येणारा हा बॉल ओसामाच्या हातात विसावला आणि त्यानंतर एकच जल्लोष करताना दिसलाय संपूर्ण संघ. कहीं ना कहीं वो रिस्क लिया था. एक चक्का जल्दी मुकाबला ये करना चाहते थे, गिरफ्त लेना चाहते थे, एक आया था और लगाना चाहते थे, लेकिन कहीं ना कहीं वो गेंद बस ऊपर खड़ी हो गई, दूरी मिली नहीं है और अंपायर की मंजूरी नहीं है. OUT आउट रोहित हुए, नाराज दत्ता हुए हैं, विकेट मिली है. यहां से अगर देखिए बात करेंगे तो 14 गेंदों पे 45 वाली पारी. देखो जर्सी नंबर भी 45, आपने वो उतने रन बनाए जो कि रोहित शर्मा की जर्सी नंबर 45 है. 50 पे 6. फैजान फिर से एक बार, इस बार देखिए तो काफी बाहर ये गेंद है. अंपायर कह रहे जनाब ये गेंद दोबारा डाली है, अतिरिक्त प्रयास करते हुए अतिरिक्त रन दे बैठे यहाँ पर फैजान. लेकिन क्या यहां से वो मुकाबला जो फंसा है, रोहित तक खराब थे तो लग रहा था मुकाबला बन जाएगा, आखिरी गेंद तक मुकाबला जाएगा, लेकिन अल सिपा के फैजान ने उनको हल्का सा फंसाया. इस बार देखिए छोटी गेंद है, इसको बहुत जल्दी पढ़ लिया था, लेकिन खिलाड़ी मौजूद है वहां पर, मिलेगा एक मात्र से सिंगल, दूसरे की कन्वर्ट करना चाहते थे और हुआ क्या है यहाँ पर थर्ड अंपायर को थोड़ा सा हरकत कराएंगे, बिजी होते नजर आएंगे. यहाँ पर एक की जगह पे 2 पे कन्वर्ट करना चाहते थे, क्या यहाँ पर फंस गए. देखिए तो प्रॉपर कॉल यहाँ पर देते नजर आए, लेकिन हुआ क्या है यहाँ पर, क्या फैजान ने वो काम कर पाए या फिर पहुंच गए. लेकिन थोड़ी सी जान भी हलक में आई थी कि हुआ क्या है. हमारे थर्ड अंपायर थोड़ा सा बीजी नजर आ रहे हैं, इसके बाद में फैसला आएगा वो हुआ क्या है यहाँ पर. लेकिन ऐसा लग रहा है कि थोड़ा सा सेफ भी नजर आ रहे हैं, लेकिन 19-20 का मामला हो सकता है, लेकिन मुकाबला खास है. अगर देखिए रोहित अगर 1-2-3 गेंदे सर जी और होते तो मैच के अंदर अलग मुकाबला होता, लेकिन अंपायर ग्रीन सिग्नल लगा है, इट्स नॉट आउट कॉल. 8 गेंदे 25 चाहिए. ओहो जबरदस्त है, बल्ले के बीचों बीच घुटना टेक दिया है मिड विकेट के ऊपर से. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है.
अभी तो नापी है मुट्ठी पर जमी, अभी पूरा आसमान बाकी है. 6 रन. लती साठेला 3 मारायचेत आणि लतीची काठी आता चालू लागली आहे. लेग ब्रेक बॉल होता, मागे क्रीजच्या आतमध्ये जाऊन बैठक शॉट उडवला, लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. 6 धावा मिळाल्यात. मॅच मध्ये पलटवार परत एक वेळा करत असताना संघ, जरी रोहित आउट झाला, लती सध्या सांगतोय मी आहे, सामना जिंकून देऊ शकतो. ये है खिलाड़ी खास, जिस तरह से शफल हुए उसके बाद में टाइमिंग एकदम कड़क हुआ है. फैजान के ऊपर बहुत बड़ा हमला करते हुए यहाँ पर 6 रन मिल जाएंगे. ओ 7 गेंदें 19 चाहिए. फिर से एक बार गई 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 स्टैंड में 2 पर 2. लती साठे सातत्याने ती धुलाई गोलंदाजाची 174वा षटकार लागलाय आणि आता या मॅचची कहाणी 6 बॉल 13 धावा. फायनल मॅच कशी पाहिजे होती अगदी अशीच. आणि लती साठे इथे नावं सांगण्यासाठी आला होता, परंतु नंतर तो गेला डगआउट मध्ये. त्याने सांगितलं मी जाणार बॅटिंगला आणि त्याने ते करून दाखवल्याचं म्हणायला हरकत नाही. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 बॉल 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लगातार 2 छक्के ने मैच के अंदर बिल्कुल सा माहौल सा बना लिया है. इसीलिए खेल कहते हैं ना कि क्रिकेट बदलने वाला है. बहुत जल्दी यहाँ पर किस्मत बदलती है. यहाँ पर देखिए समय बदलता है. वो कहते हैं ना, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिलें नहीं कारवा बदलते हैं. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदल जाता है. रोहित खरात आउट हुए, लगा वहां पर मैच हाथ से निकल गया, लेकिन क्या पता साठे जी आएंगे मैच के अंदर फिर से एक बार पलटवार लाएंगे. गेंदे बाकी 6 रन चाहिए 13. ये मुकाबला बहुत खास है. 6 बॉल 13 धावांची गरज आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे. लती साठेच्या त्या 2 षटकारांनी एक स्क्वेअर लेगला मारला, एक मिड विकेटला मारलाय आणि त्यामुळे दबाव परत एक वेळा बनवलाय वासिकवर आणि त्याच्या संपूर्ण टीमवर. आता ती चर्चा आहे कशा पद्धतीने याला रोखायचं. प्रेक्षक खुश आहेत ज्या पद्धतीने फायनलचा सामना, पैसा वसूल सामना इथे रंगत असताना. हर्षल गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये धावा झाल्यात 65. 65. प्रतीक शून्यावर खेळतोय. लती साठेने ते 2 मोठे मोठे फटके मारलेत आणि दोन्ही बैठक स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेत. लाजवाब खेळलाय हर्षल. शेवटचं षटक 6-13. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. लतीला सांगितलं नॉन स्ट्रायकिंग एंडला थांब प्रतीकने, परंतु प्रतीक फिनिश करेल का हाही प्रश्न आहे, कारण लतीला पाहिजे होती स्ट्राइक. आता 5 चेंडू 13 धावा. यार गेंद गई, पहला गेंद था और ये निर्णायक बॉल था. वो कहते हैं जिसके बल्ले से रन आए सिंगल लीजिए, स्ट्राइक रोटेट कर लीजिए, क्योंकि इस समय में भी आप मैच के अंदर है. मैच खत्म हुआ नहीं, मैच अभी बाकी है. लती बोललाय प्रतीक्षे आणि प्रतीक बोलला त्याला मारतो. ते तुम्ही पाहिले असेल स्क्रीनवर. परत एक वेळा तयार, उडवलाय बॉल, उंच जास्त गेलाय, डिस्टन्स कमी आहे, फिल्डर आहेत तिथे खाली. प्रयत्न सुरू तिथे. ओसामाचा झेल सोडणार नाही, कारण या अगोदर त्यांनी रोहितचा झेल टिपला आणि आता प्रतीकची विकेट मिळवली आहे. अब बेहतर ड्रामा होता नजर आ रहा है. यहां से अगर ये तो देखिए तो लगातार 2 गेंदों में 2 छक्के आए थे साठे जी. और उसके साथ में अगर देखिए जिस तरह से अंदाज में वो कहीं ना कहीं वो सिंगल, पहले गेंद पे सिंगल लेते हैं. लती को अगर मौका मिलता शायद हश्र अलग होता. यही होता है कि जब बल्लेबाज जब बेहतर बल्लेबाजी करते हैं उस वक्त अगर उसको मौका मिले तो कहानी बदल सकती है. पहले 2 गेंदों में 2 छक्के देके आखिरी, उसके बाद में 2 गेंदों में 1 डॉट गेंद, उसके बाद में विकेट आई है. मुश्किल में फिर से एक बार यहाँ पर टीम आई है. क्या बेहतर आयोजन, बेहतर नियोजन आप यहाँ पर देख रहे हैं. मिस टाइम काफी ऊपर चली गई और सामने के लिए रात में भी है ना, ये बहुत अच्छा कैच पकड़ा इन्होंने. पण आता ती डगआउट मध्ये चर्चा होईल की पहिल्याच बॉलवर सिंगल का धाव घेतलेली नाहीये. लतीला स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं प्रतीकने. ही चर्चा डगआउट मध्ये सातत्याने होत असेल, कारण हा खेळ जरतरचा खेळ नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेटही होत नाही म्हणा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 13 धावा करायच्यात. हर्षलने कमाल केली आहे. चांगला फटका, समोर मारलाय फटका, गॅप मध्ये चाललाय, एक टप्पा घेत, उंची आहे वासिककडे, बॉल थांबवण्यामध्ये यश. तोपर्यंत परत एक वेळा 2 धावा ऍड होईल. लती परत एक वेळा नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. अब देखिए अब थोड़ा सा अलग वैभव आलाय नवीन फलंदाज. अब देखिए यहां पर लती बोले कि अब है ना मुश्किल, अब मुश्किल नजर आ रही है कि वहां से देखिए 2 रन जरूर आए, लेकिन मुकाबला 3 गेंद 11 चाहिए. 3 बॉल टू गो, 11 रन टू विन. 3 बॉल 11 धावांची गरज. वैभव आलाय. वैभवचा परत एक वेळा फटका, डाऊन दी ग्राउंड आहे, डीप मध्ये फिल्डर आहे वासिक. आता मात्र एकच धावेसाठी जाईल असं दिसते, कारण लतीला पाहिजे स्ट्राइक. आणि आता समीकरण आहे 2 बॉल
2 बॉलमध्ये 10 धावांची गरज. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे. स्टुडंट हाफची फायनल देखील अशीच रंगली होती शेवटच्या बॉलपर्यंत आणि आता आपण पाहतोय हा देखील सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगलाय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाची फायनल सध्या तुम्ही पाहताय. अलोक 11 या टीमच्या समोर टार्गेट आहे 2 बॉल 10 धावा. अल्सिफा या टीमने हे टार्गेट सेट केलं होतं. मोठं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा आता पाठलाग होईल का हा प्रश्न आहे. 2 चेंडू 10 धावा हे समीकरण. बॉल परत एक वेळा बैठक सजवत असताना डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी फलंदाज बाद. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. आता एका बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी अलोक 11ला. अल्सिफा बहुत अच्छा काम करते नजर आए. हालांकि गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की. अब्दुल्ला खास नजर आया आज. और उसके बाद में वासिम ने पहली गेंदबाजी अगर देखिए पहले ओवर डाली, उसके बाद में अब्दुल्ला ने 3 विकेट हैट्रिक गेंदबाजी की, विकेट लिए. लेकिन उसके बाद में देखिए रोहित एक संघर्ष करते नजर आए. लतीफ भी देखिए तो बहुत अच्छी बल्लेबाजी भी करते नजर आए. लेकिन अब अंतिम मोमेंट में आखिरी क्षणों तक गया ये मुकाबला और यहाँ से देखिए अभी भी क्या कुछ चमत्कार होते हैं क्रिकेट के मैदान में. कभी कभार चमत्कार होते हैं लेकिन कभी कभार होते हैं, ऐसा नहीं कि बार बार होते हैं. लेकिन क्या होगा यहाँ पर कुछ खास. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 9 एक बॉल 9 रन. शेवटचा बॉल चांगला स्वीप केलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे आणि हा सामना 8 धावेने जिंकत या ट्रॉफीवर नाव कोरलंय अल्सिफा या टीमने. अभिनंदन. अल्सिफा क्या आपने मैच भी जीता है, दिल भी जीता है, नन्ना मुन्ना समर्थक भी बीच मैदान में, क्योंकि ये खुशी है, खुशी का ठिकाना नहीं है. अभिनंदन. वेल प्लेड अल्सिफा. कॅम्प अप्रतिम कामगिरी त्यांनी केली. रोहितने ती झुंज दिली. लती साठेची झुंज अपयशी ठरली आणि लती तेच सांगतोय की पहिल्या बॉलला जर सिंगल झाली असती कदाचित मी स्ट्रायकिंग एंडला गेलो असतो तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. 13 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि 13 धावा डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त झालं. 7 धावांनी विजय मिळवलाय या मॅच मध्ये अल्सिफा कॅम्प या टीमने. आता मात्र 2 संघ फायनलची तयारी करतील. आता सचिन ढवळे प्रहारी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये फायनल मॅच मध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ इन ऍक्शन असणार आहे. चला दोन्ही संघ, दोन्ही फायनलिस्ट ताबडतोब आपण एंट्रीसाठी तयार. हमराज मृत्युंजय, सचिन ढवळे सर प्रहार 11. सचिन ढवळे सर प्रहार 11 आणि हमराज